Hello friends, welcome you all in Nandip Academy in UPSC Samarpan Daily Answer Writing Program. I am Suchendra Deshmukh. Today we are going to discuss an important question which asked in the UPSC mains examination. The question is about the India's Look East policy. So what is the question? Question is evaluate the economic and strategic dimensions of the India's Look East policy in the context of the post-Cold World War international scenario. Again, we will see the question. Question is about the economic and strategic dimensions of the India's Look East policy in the context of the post-Cold World War international scenario. Firstly, we see the locus of the question. The locus of the question is international relations, which is in GS second, and focus of the question is Look East policy's dimension after the Cold World War. In introduction, we discuss about the brief about the India's Look East policy in the context of the post-Cold World War international scenario. आता इथे लक्षात द्या, इंडिया लुक ईस्ट पॉलिसी लिहायचं याची सुरुवात कधी झालेली आहे? 1991 ला याची सुरुवात झालेली आहे. सुरुवात कशासाठी झालेली आहे लुक ईस्ट पॉलिसीची? तर 1991 मध्ये जे पूर्वेकडील देश आहेत, पूर्वेकडील म्हणजे कुठले? तर इंडिया ईस्ट, साऊथ ईस्ट नेशन आणि इंडो पॅसिफिक नेशन्स आहेत. यांच्याकडे लक्ष देण्यासाठी किंवा यांच्यासोबत रिलेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी जे आहे ती इंडिया लुक ईस्ट पॉलिसीची सुरुवात झालेली आहे. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तर 2014 साली याच्यामध्ये आणखीन एक लुक ईस्ट पॉलिसीची जागा जी आहे ती ऍक्ट ईस्ट पॉलिसीने घेतलेली आहे. पण हा प्रश्न विचारलेला आहे लुक ईस्ट पॉलिसी संदर्भामध्ये. आपण इथे ऍक्ट आणि लुक ईस्ट पॉलिसी या दोन्ही संदर्भामध्ये आपण आपलं आन्सर जे आहे ते घेणार आहोत. याच्यानंतर आपण बघूयात की आपली जी मेन बॉडी आहे, मेन बॉडी मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी इन द पोस्ट कोल्ड वॉर इंटरनॅशनल सिनारिओ. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? इकॉनॉमिक डायमेन्शन अँड स्ट्रॅटेजिक डायमेन्शन आपल्याला मेन्शन आन्सर मध्ये करायचे आहेत. तर फर्स्टली वी सी द इकॉनॉमिक डायमेन्शन. इन द इकॉनॉमिक डायमेन्शन द फर्स्ट पॉइंट वी कॅन हिअर राईट दॅट इज इंटिग्रेशन विथ द एशियन. आता लक्षात घ्या, एशियन म्हणजे काय? तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन ही जी संघटना आहे, पूर्वेकडील जे देश आहेत त्यांची ही संघटना आहे. आता इंटिग्रेशन विथ एशियन, आता इंडिया जो आहे तो एशियनचा डायलॉग पार्टनर बनलेला आहे आणि हे डायलॉग पार्टनर बनल्याच्या नंतर इंडिया आणि एशियनचे जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश होण्यासाठी मदत झालेली आहे. हे आपल्या फर्स्ट पॉइंट मध्ये यू कॅन राईट हिअर. देन इन द ट्रेड, या एशियन सोबत इंडियाचा ट्रेड कसा कसा डेव्हलप होत गेलेला आहे तुम्ही या ट्रेड मध्ये म्हणजे ह्या जो सेकंड पॉइंट आहे तिथे तुम्ही मेन्शन करू शकता की ट्रेड जो आहे तो कसा कसा वाढत गेलेला आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये इन्व्हेस्टमेंट. आता बघायला गेलं तर इंडिया जो आहे तो एशियन मध्ये हेवीली इन्व्हेस्ट करत आहे. एशियन मध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, त्याच्यासोबत एनर्जी सेक्टर आहे, टेलिकम्युनिकेशन सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये इंडियाने हेवीली इन्व्हेस्ट केलेलं आहे. हे तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट मध्ये जे आहे ते लिहू शकता. इकॉनॉमिक रिफॉर्म जे आहे 1991चा जो आहे एलपीजी रिफॉर्म आहे, याच्यामुळे काय झालं तर फॉरेन इन्फ्लो जो आहे, फॉरेन करन्सीचा इन्फ्लो जो आहे तो इंडियामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे. आणि लिबरलायझेशन मुळे या एलपीजी मध्ये लिबरलायझेशन मुळे सुद्धा काय झालेलं आहे तर एफडीआय खूप मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये आलेला आहे. कुठून आलेला आहे तर हे जे ईस्ट एशियन नेशन्स आहेत त्या नेशन्स मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात एफडीआय जो आहे तो इथे लिबरलायझेशन मुळे आलेला आहे. त्यासोबतच प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे जे इंडियाचे स्टेट ओन एंटिटीज होते हे काय झालेले आहेत, याच्यामध्ये सुद्धा रिफॉर्म झालेला आहे. आणि यासोबतच इथे कॉम्पिटिशन सुद्धा इथे प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे इथे झालेली आहे. हे पॉइंट आपण जे इकॉनॉमिक डायमेन्शन मध्ये वी कॅन मेन्शन. ओके, आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्ट्रॅटेजिक डायमेन्शन. आता स्ट्रॅटेजिक डायमेन्शन कुठल्या कुठल्या आहेत तर काउंटर बॅलन्सिंग चायना. सर्वात महत्वाचं आपण काय बघतोय? इंडिया लुक ईस्ट पॉलिसी बघतोय. ओके, आणि ह्या लुक ईस्ट पॉलिसीचं एम काय आहे तर काउंटर बॅलन्स किंवा ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे त्याचं एम काय आहे तर फर्स्ट काउंटर बॅलन्स चायनाला काउंटर करायचं आहे. का? कारण आपण पाहत आहोत की एशियन नेशन्सला किंवा जे पूर्वेकडील राष्ट्र आहेत
त्या सर्वांना एकच भीती आहे किंवा एकच त्यांच्यावरती डॉमिनेशन आहे, ते कोणाचं आहे, ते चायनाचं आहे. ओके, त्याच्यामुळे आपण इथे त्याविषयी तुम्ही इथे लिहू शकता, काउंटर बॅलन्सिंग चायना कशा पद्धतीने जे आहेत हे जी लुक ईस्ट पॉलिसी आहे किंवा ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे ते काउंटर बॅलन्सिंग चायनाला मदत करत आहे. म्हणजे काउंटर बॅलन्स इथे जे आहे जे नेशन्स आहेत इंडिया आणि एशियन्स नेशन यांच्यामध्ये बॅलन्स करत आहे आणि हे जे आहे ते चायनाला थ्रेट म्हणून चायना याच्याकडे एशियाकडे पाहत आहे. त्याच्यासोबतच मेरीटाईम कोऑपरेशन. आता सागरी जे कोऑपरेशन आहे, समुद्री कोऑपरेशन आहे, याच्यामध्ये सुद्धा हे जे देश आहेत, पूर्वेकडील देश आणि भारत आहेत, याच्यामध्ये सुद्धा एक स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट आहे. मेरीटाईम कोऑपरेशन आहे, म्हणजे सागरी कोऑपरेशन त्यांनी तयार केलेले आहेत. त्याच्यासोबत रिजनल ग्रुपिंग आहेत. आपण बघू शकतो की ईस्ट एशियन समिट जी आहे 2005 साली इस्टॅब्लिश झालेली, ही रिजनल ग्रुपिंग्स जी आहे त्याच्यासाठी एक महत्वाची आहे. आणि या स्ट्रॅटेजिक डायमेन्शन्स मध्ये आपण मेरीटाईम कोऑपरेशन, रिजनल ग्रुपिंग जे आहेत ते इथे कुठेतरी ह्या नेशन्समध्ये, एशियन नेशन्समध्ये भारताचा ठसा उमटवण्यासाठी ह्या ग्रुपिंग्स जे आहेत, ते कोऑपरेशन्स आहेत, हे इथे महत्वाचे एक रोल प्ले करत आहेत. या पद्धतीने तुम्ही आहेत स्ट्रॅटेजिक डायमेन्शन्स मध्ये तुम्ही हे पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही कोट करू शकता. यानंतर आपण बघूयात की स्ट्रेंथनिंग इंडियाज पोझिशन. आता इंडियाची जी पोझिशन आहे ती कशा पद्धतीने स्ट्रेंथन होत आहे. आपण बघितलेले इकॉनॉमिक डायमेन्शन्स बघितलेले आहेत, स्ट्रॅटेजिक डायमेन्शन्स बघितलेले आहेत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू फोकस ऑन द स्ट्रेंथनिंग इंडियाज पोझिशन. आता सिक्युरिटी कोऑपरेशन आहे. आता इंडिया आणि जे ईस्ट नेशन्स आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी कोऑपरेशन होतं, वेगवेगळ्या एक्झरसाइजेस होतात, मेरीटाईम एक्झरसाइजेस होतात, त्याच्यासोबत मिलिटरी कोऑपरेशन होतं. जसं की आपण बघितलेलं आहे इंडिया म्यानमारमध्ये वेगवेगळ्या एक्झरसाइजेस झालेल्या आहेत. त्यासोबतच रिजनल पॉवर आहे. एशियन रिजनल समिट जी आहे ती सुद्धा इथे महत्वाचा रोल जे आहे ती प्ले करते. याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही इथे काही सेंटेन्सेस जे आहेत तुम्ही कोट करू शकता. त्यानंतर कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आपण गेलेलं आहे की इंडिया, म्यानमार, थायलंड हा जो ट्रायलॅटरल वे झालेला आहे तो सुद्धा इथे कनेक्टिव्हिटी साठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे जो आपला ईस्टर्न भाग आहे आणि एशिया आहे, म्हणजे साऊथ ईस्ट एशिया, याच्या कनेक्टिव्हिटीसाठी कुठला कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इंडिया, म्यानमार आणि थायलंड हा ट्रायलॅटरल वे जो आहे तुम्ही इथे कोट करू शकता. त्यासोबतच कलादालन मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हा जो आहे इंडिया आणि म्यानमार मध्ये मेरीटाईम ट्रान्सपोर्ट साठी खूप महत्वाचा एक प्रोजेक्ट झालेला आहे. आणि हा सुद्धा जो आहे तो ऍक्ट ईस्ट पॉलिसी किंवा लुक ईस्ट पॉलिसीला आहे तो चालना देत आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे काय होत आहे तर इंडिया आणि जे एशियन नेशन्स आहेत याचे रिलेशन्स जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश होण्यास मदत होत आहे. त्यासोबतच आपण लास्टली कन्क्लुजन मध्ये काय इथे मेन्शन करू शकतो, तर वी कॅन राईट लुक ईस्ट पॉलिसी इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक रोल इट डिपेंड इकॉनॉमिक इंटिग्रेशन. काय होत आहे याच्यामुळे इकॉनॉमिक इंटिग्रेशनला खूप चांगली चालना मिळत आहे. ओके, त्याचबरोबर इंडिया लुक ईस्ट पॉलिसी इमर्ज लीडिंग प्लेयर. इंडिया लुक ईस्ट अँड ऍक्ट ईस्ट पॉलिसी इमर्ज ऍज द लीडिंग प्लेयर इन द एशियन नेशन्स. कसं तर याच्यामध्ये जपान असेल, युएस असेल, याच्यासोबतचे इंडियाचे जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते इस्टॅब्लिश होण्यास या पॉलिसीमध्ये, या पॉलिसीमुळे जे आहे ते मदत होत आहे. लास्टली द कॉन्ट्रीब्युशन इज रिजनल स्टॅबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. ओके, आता याच्यामुळेच एक रिजनल स्टॅबिलिटी आणि प्रॉस्पेरिटी मिळण्यास सुद्धा मदत होत आहे. लाईक दॅट वी कन्क्लूड अवर आन्सर. ओके, अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे की लुक ईस्ट पॉलिसीचं महत्व जे आहे ते किती महत्वाचे आहे. भारत आणि ह्या एशियन किंवा साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आहेत किंवा इंडिया अँड पॅसिफिक ओशन नेशन्स आहेत. अशा पद्धतीने आपण आपला आन्सर कन्क्लूड केलेला आहे. या युपीएससी डेली आन्सर जी आपली समर्पण सिरीज आहे यामध्ये आपण नेक्स्ट आपला प्रश्न आहे ते आपल्या नेक्स्ट आपल्या सिरीजमध्ये पाहूया. तोपर्यंत थँक्यू.